हाय नमस्कार. न्यूयॉर्कमधील इब्राहिम पोल्ट्री फार्म आहे. यामध्ये जिवंत मुर्गे आपल्या इंडियाप्रमाणे मिळतात. और यांचे वजन LBS मध्ये केले जाते. हे अशा प्रकारे बघा पोल्ट्री फार्म आहेत. बिलकुल देशी टाईपचे मुर्गे आहेत. हे आपले गावचे देशी पोल्ट्री फार्म असतात असेच ह्या पद्धतीचे आहेत. कोंबडी आहेत आणि हे डक आहेत. हे खालची हे डक, ही पुरी डकची लाईन आहे. हे देशी मुर्गे, हे थोडे मोठे मुर्गे आहेत. कोंबडे आहेत, हे मोठे कोंबडे आहेत बघा. हे $37पर्यंत जातात. खालची 2 लाईन आहे ती डकचे, वरची 2 लाईन आहे ती मुर्ग्यांची आहेत. हे थोडे छोटे कोंबडी आहेत. हे मुर्ग्याला काटणारे लोक आहेत. अच्छा, आणि आपण कोंबडी आहेत. हे कोंबडे आहेत, सॉरी हे कोंबडे आहेत. आणि ते कोंबडा आहे, हा कोंबडे आहेत. देशी पद्धतीचे शब्द म्हणतात. आणि हे मोठे डक आहेत, मोठे. अशा प्रकारे यांना यात लोकप्रिय पुष्कळ आहेत. ज्यादा इंडियन गायनीज राहतात. की लेफ्ट साईडची रूम आहे, ही त्यांना त्याला स्किन काढली जाते आणि मी दाखवतच प्रयत्न करतो. आणि त्याचे छोटे पीस केले जातात आणि ह्या मशीनमध्ये धुराळा निघतो. धुराळा निघतोय, दिसत नाही, पण त्याला जाळून ती स्किन काढली जाते. ठीक आहे, ओके. आणि जोखण्याची मशीन येत आहे, दाखवतो तुम्हाला मी जोखण्याची मशीन. तर आज आमचे आहो चपाती बनवत आहेत आणि इकडं आपलं चिकन शिजत आहे. मला म्हणले आज तुला चपाती बनवायला सुट्टी, तू बस मी बनवतो. तर बोलाव. हाय नमस्कार सर्वांना. तर तेल लावायला विसरले होते. त्यांना कसं आहे तेलाचं खात नाहीत, त्यामुळे त्यांनी बिना तेल लावताच फोल्ड केलं होतं. तर मी म्हटल्यानंतर आता त्यांनी पुन्हा त्याच रोटीला तेल लावून फोल्ड केलेली आहे. तसं तर मिलिटरीत बराच दिवस होतं, कधीही त्यांनी असं म्हणजे चपात्या बनवायचा प्रयत्न केला नाही. पण आता अमेरिकेमध्ये आल्यावरती कसं स्वतः बनवून खावं लागतं, बाहेरचं काही जेवण चांगलं नाही. त्यामुळे आता मस्त असे छान चपाती किंवा रोटी बनवायला शिकले आहेत. तर तसं तर आज त्यांच्या मित्रांना म्हणजे असं स्वयंपाक करत आहे बरं का. तर इकडं मस्त असं जिवंत कोंबडी अशी कट करून आणलेली आहे. अमेरिकेत तर तसं भेटत नाही. तर 2-3 मित्र आहेत ते आज जेव्हा येणार आहेत, थोडक्यात पार्टी समजा. तर इकडे हे चिकन शिजत आहे, तोपर्यंत इकडं चपातीची तयारी चाललेली आहे. आणि इथला आटा थोडा हा आशीर्वादच आटा आहे बरं का, पण असं लवकर फास्ट मध्ये चपाती लाटता येत नाही. किती पण पुढं सरकवली तर ती माघारीच येते, त्यामुळे थोडस खूपच व्यवस्थित असे लाटावे लागते. तर ऑलरेडी आता ही चपाती लाटून झालेली आहे. बापरे, मस्तच शिकला की हो इथं आल्यापासून तुम्ही चपात्या करायला. प्रयत्न केला. अच्छा, प्रयत्न केला. बरं आहे आपलं. परफेक्ट तर नाही बरं. पण तरी पण मी प्रयत्न करतो. हा, बरं आहे आपलं एका दिवशी आयता स्वयंपाक खायला भेटेल. तर आता चपाती भाजायचं काम चाललेलं आहे, लाटून घेतलेली आहे. तेल लावतायत आता. तेल तर त्यांना आवडत नाही, किती हळूहळू थोडं थोडं लावतात बघा. बापरे, लावा थोडं जास्त, काय नाही होत त्याला, चालतंय. जवळनं दाखवते, लोखंडाचा तवा आहे. तर चपाती भाजत भाजत पलीकडे चिकन वरती पण लक्ष आहे, शिजलं का, पाणी आहे का बघतायत, कारण त्यांनी बनवलेलं आहे आज. तर चपाती पण मस्त अशी भाजलेली आहे. तर बघा मस्त अशी चपाती भाजलेली आहे. ह्यात त्यांनीच केलेत बरं का, 2-3 पण केलेले आहेत, त्यात त्यांनीच केलेले, ही पण आणि खालच्या पण. ऑलरेडी आता ह्या सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत. तर त्यांनी
भाजल्या आणि मी लाटल्या, कारण तसं तर ते म्हटले होते मी तुझ्यासाठी चपात्या बनवतो, पण झालं काय, चपात्या 5 जणांसाठी बनवायच्या होत्या, म्हणजे आम्ही दोघे आणि त्यांचे 3 मित्र. त्यामुळे मी म्हटलं खूप उशीर लागेल, चला पटकन मी लाटून देते. तर ते म्हणले मी भाजून घेतो. तर मस्त अशा इथं 16 ते 17 चपात्या बनवून झाल्या आहेत. आणि सोबतच इथं मी थोडंसं टोमॅटो टाकलं, हिरवी मिरची टाकली, जिरं टाकलं, कोथिंबीर टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली. आणि हा भात मस्त असा थोडासा मसाला टाईपचा थोडा नॉर्मली बनवला आहे, पण खरंच तुपात बनवलेला आहे, खूप छान बनला आहे. आणि आता इथं चिकन सुद्धा बनलेलं आहे, मी तुम्हाला इथं उघडून दाखवते. तर याच्यात लास्ट कोथिंबीर मी ॲड करणार आहे बरं का. तर तसे तर खूप मोठे पीस करून भेटतात, तरी पण थोडेफार घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी छोटे छोटे करायचा प्रयत्न केलेला आहे. तर खरंच खूप छान असा रस्सा झालेला आहे. मिक्सर वगैरे नाही आहे इथं, डायरेक्ट मी खिसणीने असं म्हणजे खिसून घेते सगळं, पण आज यांनीच खिसलेलं आहे. तर बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम असं केलेलं आहे. कारण सोबत यांनी तर तसं चिकन स्वतः बनवलास आणि चपात्या आम्ही दोघांनी मिळून बनवल्या, कारण खूप बनवायच्या होत्या. आणि कसं आहे ना, माणसाने कधी आपल्यासाठी भाजी बनवली किंवा चपात्या बनवल्या किंवा स्वयंपाक बनवला छान वाटतं, पण जेव्हा त्यांच्या हाताखाली सगळं आपण द्यावं तेव्हा हे म्हणजे बनवतात तरी पण छान वाटतं. पण सगळ्यात वैताग येतो म्हणजे कधी बघा, हा सगळा पसारा आवरायला त्यावेळेस खूप कंटाळा येतो. त्यापेक्षा असं वाटतं की स्वतः केलं असतं तर बरं झालं असतं, हो की नाही? बरोबर आहे की नाही, खरं सांगायचं. आता मग चला, हा पसारा सगळा मस्त असा मी आता आवरून घेते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट